पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील संगीता अण्णासाहेब घोडके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढत कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केलाय। या संघर्षपूर्ण वाटचालीत त्यांना भक्कम साथ मिळाली ती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची। साध्या कुटुंबातील संगीता घोडके यांना 3 मुली व 1 मुलगा असून त्यांचे पती कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहेत। केवळ मजुरीवर संसार चालवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र परिस्थिती समोर हार न मानता त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला त्यांनी शिवणकामासाठी मशीन घेतले आणि दिवसभर मजुरी करून संध्याकाळी ब्लाऊज शिवण्याचं काम सुरू केले। त्यातून थोडी बचत होऊ लागल्यावर गावातील वीज समस्येचा विचार करून त्यांनी इंजिनवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली। वीज नसताना गिरणी आणि वीज असताना शिवणकाम अशा दुहेरी मेहनतीतून त्यांनी उत्पन्न वाढवले। यानंतर बचत गट व बँकेच्या कर्जाच्या मदतीने त्यांनी खारी, खोबरे व चिक दळण्याच्या गिरण्या सुरू केल्या। या व्यवसायातून दररोज 1000 ते 1500 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले। पुढे त्यांनी पापड निर्मितीचं मशीन घेतले आणि त्यातूनही रोज 500 ते 600 रुपयांची कमाई सुरू झाली। या सातत्यपूर्ण परिश्रमातून त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं। 3 मुलींचा विवाह यशस्वीरित्या पार पाडले असून मुलगा सध्या मुंबई इथं IT क्षेत्रात कार्यरत आहे। तसेच त्यांनी 3.5 एकर शेतीही घेतली आहे। संगीता घोडके यांचा हा प्रवास ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरतोय। प्रत्येक महिलांनी काही ना काही जोडधंदा करून स्वावलंबी व्हावे। कष्ट, जिद्दीच्या जोरावर यश नक्की मिळते असा संदेश त्यांनी दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.